अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. सर्वताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सुखाचा आणि आनंदाचा जाऊ आणि ज्या काही तुमच्या इच्छा मनोकामना आहेत तर त्या पूर्ण होण्याचा जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया. तर बघा, आता आपण भरपूर साऱ्या सेवा करत असतो. काहीतरी आपल्या इच्छा असतात, काहीतरी आपली अडचण असते, ती अडचण दूर व्हावी म्हणून सेवा चालू असतात आपल्या, किंवा एखादी इच्छा पूर्ण व्हावी, खूप दिवसापासूनची आपली एखादी मोठी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण व्हावी म्हणून आपण सेवा करत असतो. पण बऱ्याच वेळेस काय होतं, ते आपल्या सेवा पूर्णच होत नाही. काही जणांचं असं पण म्हणणं आहे की मी खूप सेवा करते, खूप पारायण करते, पण मला अनुभव का येत नाहीत, माझी सेवा पूर्ण का नाही बरं होत, असं बऱ्याच ताईंचं म्हणणं येतं. पण आज या व्हिडिओमार्फत मी तुमच्याशी शेअर करणार आहे ही माहिती. खूप छान अशी ही माहिती आहे. प्रत्यक्ष आपल्या गुरुमाऊलींनी दिंडोरी प्रणीत केंद्रातील ही माहिती आहे. आणि प्रश्नोत्तर ज्यावेळेस केंद्रामध्ये प्रश्नोत्तर दिंडोरीमध्ये प्रश्नोत्तर चालू असतात त्यावेळेस प्रत्यक्ष गुरुमाऊलींनी ही सेवा सांगितलेली आहे. आणि ही जी गुरुमाऊलींनी सेवा सांगितलेली असते ती 100% काय 1000% पूर्ण होते, म्हणजे होतेच. तर ती सेवा कोणती आहे, ती कशी करायची आहे, आणि ज्यांचे प्रश्न खूप साऱ्या सेवा करूनही सुटत नाहीत त्यांनी गुरुमाऊलींनी सांगितलेली ही एकच सेवा करा. बघा, तुमच्या आयुष्यात चमत्कार झाल्याशिवाय राहणार नाही. चमत्कार हा होणारच, पण ही सेवा करताना तुम्ही ही एक चूकसुद्धा करायची नाही. बऱ्याच वेळेस काय होतं, आपणच सेवा सुरू करतो ना, आपणच काहीतरी चुका करतो, त्यामुळे त्या सेवेचं आपल्याला फळ मिळत नाही. मग आपण देवाला दोष देतो की मी एवढी स्वामींची सेवा केली, स्वामींनी मला त्याचं फळ दिलं नाही, किंवा त्या ताईने सांगितली सेवा म्हणून मी केली पण मला त्याचा काही रिझल्टच आला नाही, ही काहीतरी उगाच सेवा आहे, असं बऱ्याच जणांनी तुमची चूक असते पण इतरांना दोष देत असतो. ती चूक कोणती आहे, ती कशी तुम्ही करतात हे सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला सर्व काही माहिती एकदम व्यवस्थित मिळून जाईल. आता बघा, स्वामी महाराजांची सर्वात आवडती सेवा म्हणजे स्वामी महाराजांची दिंडोरीमधील केंद्रातील सेवा म्हणजेच नामस्मरणाची सेवा. बघा, याला कोणती जास्त वेळ लागत नाही, काय नाही, कोणती पूजा मांडणी नसते, अगदी साधी आणि सोपी नामस्मरणाची सेवा आहे. ही सेवा जो कोणी करतो त्याच्या आयुष्याचं कोडं हे सुटतं म्हणजे सुटतं. त्याच्या आयुष्यातील जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न मार्गी लागतात म्हणजे लागतात. पण ती सेवा करतानाही योग्य त्या पद्धतीने ही सेवा केली पाहिजे. उगीच नाही की तुम्ही सांगितलं नामस्मरण करा म्हणून तुम्ही केलं आणि तरी पण तुम्हाला त्याचं फळ मिळालं नाही. मग असं तसं बोलण्यापेक्षा अटी नियमनेच तुम्ही जी सेवा करचाल त्या सेवेचं तुम्हाला फळ हे मिळणार म्हणजे मिळणार. बघा, आपल्या गुरुमाऊलींनी ही सेवा आपल्यासाठी दिलेली आहे. मग ही सेवा तुम्ही आवर्जून करून बघा, तुम्हाला 100% याचं फळ मिळणार म्हणजे मिळणारच. तुम्हाला काय करायचं आहे, ही सेवा करताना तुम्हाला देवघरासमोर बसायचं आहे. आसन टाका, देवघरासमोर बसा आणि तुमच्या देवघरामध्ये स्वामी महाराजांचं अधिष्ठान हे असलंच पाहिजे. स्वामी महाराजांचा फोटो असो, स्वामी महाराजांची मूर्ती असो, किंवा दत्त महाराजांचा फोटो असो, मूर्ती असो, असलंच पाहिजे तुमच्या देवघरामध्ये स्वामी महाराजांचं स्थान. नसेल तर तुम्ही ह्या स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त आवर्जून स्वामी महाराजांना तुमच्या घरी घेऊन या. बघा, ज्यांच्या घरी स्वामी माऊली आहेत त्यांच्या जीवनात कधीच काही वाईट गोष्टी घडत नाहीत, आणि समजा घडल्या तरी पण त्याची झळ हे स्वामी महाराज आपल्यापर्यंत येऊ देत नाहीत. त्याच्यामुळे आवर्जून स्वामी महाराजांची सेवा करा, स्वामींचे सेवेकरी व्हा. तर तुम्हाला काय करायचं आहे, स्वामी महाराजांच्या मूर्तीसमोर स्वामी महाराजांसमोर बसायचं आहे, आसन टाकायचं आहे, दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि 2 उदबत्त्या लावायच्या आहेत. आणि त्या उदबत्त्या संपेपर्यंत तुम्हाला स्वामी महाराजांचं नामस्मरण करायचं आहे. स्वामी महाराजांचं नामस्मरण कसं करायचं, आता इथेच आपली मेन चूक होते. आपण काय करतो, नामस्मरण करायला बसतो, वेळ बघत नाही, टाईम बघत नाही, नामस्मरण करायला बसतो, घाई गडबडीत बसतो. आता देवपूजा झाली, पटकन नामस्मरण उरकून घ्यायचं आणि लगेच कामं करायची. मग ज्यावेळेस तुम्ही नामस्मरण करत असतात, स्वामी महाराजांचा जप करत असतात, त्यावेळेस तुमच्या डोक्यात काय विचार असतात, हातात तर तुमच्या माळा असते, डोक्यात काय विचार असतो की आता
लवकरच मुलांच्या शाळेचा टाईम होतो, मला टिफिन बनवायचा आहे, त्यांना जॉबला जायचं आहे, सासू काय म्हणेल, सासरे काय म्हणतील, याचा जेवायचा टाईम झाला, त्याचा जेवायचा टाईम झाला, असं माझं हे एक, माझे कपडे धुवायचे आहेत, माझी भांडी घासायची आहेत, असे बरेच असंख्य प्रश्न आपल्या डोक्यामध्ये गोंधळ घालत असतात आणि आपलं जास्त लक्ष हे त्या आपल्या कामाकडे असतं, स्वामी महाराजांच्या नामस्मरणाकडे नसतं. त्याच्यामुळे ही चूक तुम्ही अजिबात करू नका. ताईंनो, ज्यावेळेस तुम्ही सेवा करणार आहात, ज्यावेळेस तुम्ही सेवेला बसणार आहात, त्यावेळेस तुमच्या घरातील सर्व तुम्ही कामे आवरा. मुलांचा टिफिन बनवून द्या, सर्व स्वयंपाक करा, मुलांना शाळेत पाठवा, मिस्टरांना कामाला पाठवा. सर्वांचं जेवण वगैरे झाल्यानंतर तुमचे कपडे भांडी सर्व काही उरकल्यानंतर 12-12:30चा टाईम होऊन गेल्यानंतर तुम्ही ही सेवा करा. पण सकाळच्या काही गडबडीच्या टायमिंगमध्ये ही सेवा करू नका. तुम्हाला वेळ असेल, तुम्ही ॲडजस्ट करू शकत असाल तर तुम्ही आवर्जून करा. पण हे तुमच्या डोक्यात विचार येता कामा नये, ही सेवा करताना फक्त स्वामी आणि तुम्ही, बस, कोणीही नाही. स्वामी आणि तुमच्यामध्ये दुसरं कोणी, तुमचा संसार नको, तुमची मुलं नको, तुमचे मिस्टर नको, तुमचं कुटुंब नको, काहीही नको. फक्त स्वामी आणि तुम्ही आणि नामस्मरण, बस एवढंच. जर तुम्ही ही गोष्ट जर पाळली तर बघा, तुम्हाला 100% काय तर 1000% अनुभव हा येणार म्हणजे येणार. त्याच्यामुळे आपल्या कुटुंबाचं सर्व काही व्यवस्थित जिथल्या तिथलं सर्व काही काम करून, असं नाही की सर्व सेवा सोडून, म्हणजे सर्व कामधंदा सोडून द्या आणि स्वामींचंच नामस्मरण करत बसा, असं गुरुमाऊली म्हणत नाहीत. तुम्ही तुमचं सर्व काही कामं आवरा, तुमची सगळी काही कामं आवरा. ज्यावेळेस आपण निवांत रिलॅक्स असतो त्यावेळेस आपलं मनही तेवढं स्थिर आणि रिलॅक्स असतं. त्याच्यामुळे कामं झाल्यानंतर फक्त 12 आणि 12:30च्या दरम्यान तुम्हाला कोणती सेवा करायची नाही. 12-12:30च्या नंतर तुम्ही सेवा करू शकतात किंवा सायंकाळी दिवे लागण्याच्या टायमिंगला तुम्ही निवांत असाल तर त्यावेळेस सेवा करू शकतात. ज्यावेळेस आपलं मन फ्रेश असेल, आपण स्वतः फ्रेश असेल, आपल्या घरातील वातावरण शांत असेल, त्यावेळेत तुम्ही नामस्मरण करा. म्हणजे प्रत्यक्ष स्वामी महाराज तुमच्यासमोर बसून ऐकत आहेत, अशा प्रकारे तुम्हाला ते फील करायचं आहे. आणि तुम्ही स्वामी महाराजांच्या डोळ्यात डोळे घालून, स्वामी महाराजांची मूर्ती तुमच्या डोळ्यात सामावून, तुमच्या हृदयात सामावून स्वामी महाराजांचं नामस्मरण करा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. असं एकदम शांत चित्ताने, तुमचे डोळे झाकलेले जरी असले तरी तुमच्या डोळ्यासमोर स्वामी महाराजांची प्रतिमा यावी, अशा प्रकारे तुम्हाला स्वामी महाराजांचा जप करायचा आहे. बघा, खूप म्हणजे खूप छान तुम्हाला अनुभव येईल, तुमची सेवा ही छान प्रकारे होईल आणि जे काही तुमचे प्रश्न आहेत ते सुद्धा प्रश्न तुमची मार्गी लागतील. ते म्हणजे अशा प्रकारे केलेल्या सेवेने. याने काय होतं, तुमचं मन स्थिर राहतं, एकाग्र मन राहतं, स्थिर राहतं आणि तुमचं मन इकडे तिकडे भटकत नाही. नाहीतर काय होतं, आपण सेवा करायला इथं बसतो आणि आपलं मन सगळ्या गावात फिरून येतं. कोणी काय म्हणलं, कोणी काय म्हणलं, कोण काय करते, कोण काय करते, कोणाला काय करायचं आहे, असं आपलं मन इतरत्र भटकून, आपलं शरीर देवासमोर असतं पण मन सर्व गावात हिंडतं. त्याच्यामुळे अशा प्रकारे तुम्ही सेवा करा. मन एकाग्र आणि स्थिर ठेवा. अनुभव हा आल्याशिवाय राहणार नाही. अनुभव हा 100% काय 101% तुम्हाला येणार. आणि समजा असं करून जर तुमचं मन स्थिर होत नसेल तर तुम्ही डोळे मिटा, स्वामी महाराजांचं नामस्मरण करा. त्या 2 उदबत्त्या ज्या आहेत त्या संपेपर्यंत तुम्हाला नामस्मरण करत राहायचे. तर तुम्ही नामस्मरण करत करत मानसपूजासुद्धा करू शकतात. बघा, तुम्ही असं स्वतःला इमॅजिन करा तुम्ही की तुम्ही अक्कलकोटला गेलेला आहात, अक्कलकोटच्या दरबारात गेलेला आहात, इकडल्या बाजूने गेलेला आहात. सर्वात आधी मंदिराच्या दरबारात, स्वामींच्या दरबारात गेल्या स्वामी महाराजांसाठी बेसनाचे लाडू घेत आहात, पेढे घेत आहात. नंतर स्वामी महाराजांच्या छान छान प्रतिमा बघत आहात, मूर्त्या बघत आहात, विविध वस्तू बघत आहात तुम्ही. नंतर स्वामी महाराजांच्या दरबारात गेलात, नंतर CCTVमध्ये सर्वात आधी स्वामी महाराजांना पाहिलं, नंतर स्वामी महाराजांसमोर जाऊन स्वामी महाराजांचं दर्शन घेतलं. हे सर्व काही वटवृक्षाखाली गेलेले सर्व काही तुम्ही इमॅजिन करा आणि जप करा. बघा, तुमचं मन हे स्थिर राहणं. अशा प्रकारे सुद्धा तुम्ही करू शकतात. आणि हा माझा स्वतःचा अनुभव आहे. ज्यावेळेस माझं मन स्थिर राहत नाही, इकडे तिकडे भटकतं, त्यावेळेस मी अशा प्रकारे मानसपूजा करून सुद्धा स्वामी महाराजांचा जप करते. खरंच
एकतर आपण स्वामी महाराजांच्या दरबारात जाऊन स्वामी महाराजांचं दर्शनही घेऊन येतात आणि आपलं मन हे एकाग्र आणि शांतही राहतं आणि आपली स्वामींची पूजाही होते आणि स्वामींचं दर्शनही होतं आणि आपलं स्वामी महाराजांचं नामस्मरणसुद्धा होतं. तर अशा प्रकारे तुम्ही स्वामी महाराजांचं नामस्मरण जप करा. त्या 2 उदबत्त्या संपेपर्यंत तुम्हाला जप करायचा आहे. 15 मिनिट लागतील किंवा 20 मिनिट लागतील उदबत्ती ते संपायला. नंतर उदबत्ती संपल्यानंतर ती जी रक्षा आहे तर तुम्ही घरातल्या सर्व व्यक्तीने कपाळाला लावा. किंवा जर घरामध्ये चिडचिडपणा होत असेल, वादविवाद होत असेल, भांडणे तंडणे, नवरा बायकोचे वादविवाद होत असेल, घरात सतत कटकटी होत असतील, घरात नकारात्मकता असेल, तर घरामध्ये पिण्याच्या पाण्यामध्ये ती रक्षा टाका. सर्वांना पिण्यासाठी द्या आणि बघा तुमच्या घरामध्ये तुमच्या जीवनात चमत्कार झाल्याशिवाय राहणार नाही. इतकी प्रभावी आणि इतकी चमत्कारी ही स्वामी महाराजांनी प्रत्यक्ष गुरुमाऊलीने सांगितलेली ही सेवा आहे. तर आवर्जून ताईंनो ही सेवा करायला विसरू नका. आणि अशा प्रकारे जर तुम्ही ही सेवा केली तर नक्की तुम्हाला याचा अनुभव हा येणार म्हणजे येणारच. तर अशी होती आजची सेवा. तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटद्वारे सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक जरूर करा आणि छान अशी कमेंट श्री स्वामी समर्थ म्हणून लिहायला अजिबात विसरू नका. भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत माझ्या सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ.